मकरंद सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की एज्युकेशन प्लॅनिंग करणं गरजेचं आहे का? आणि गरजेचं असलं तर ते कशासाठी आहे? हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की एज्युकेशन प्लॅनिंग महत्त्वाचं आहे का? आता त्यासाठी मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो की आपण सगळेजण प्रवासाला कधी ना कधी आपल्या आयुष्यात जात असतो. बरोबर. तर मग प्रवासासाठी आपण सर्वात पहिले काय नक्की करतो? प्रवासाचं स्थळ नक्की करतो. बरोबर की नाही? बरोबर. आणि एकदा का प्रवासाचं स्थळ नक्की झालं की त्यानंतर मग आपण उर्वरित सगळ्या तयारींना लागतो. मग त्याच्यामध्ये हॉटेल बुकिंग, ट्रेन किंवा एअर बुकिंग ते आपण करतो. कपडे कुठले घ्यायचे आहेत आणि हे सगळ्या गोष्टी आपण नक्की करतो. बरोबर. तर आता ह्या दृष्टिकोनात जर का तुम्ही पाहिलं तर प्रवासाचं स्थळ म्हणजे हे तुमचं करिअरची सुरुवात. बरोबर. बरोबर आहे? करिअर प्लॅनिंग. म्हणजे ते करिअर प्लॅनिंग आलं तिथे. आणि जर का तुम्ही त्या प्रवासाची जी तुम्ही तयारी करता ती तुमचं म्हणजे एज्युकेशन प्लॅनिंग. बरोबर. तर जर का आपण एक आठवडा किंवा 10 दिवस, 15 दिवस किंवा 1 महिन्याच्या प्रवासासाठी आपण किती तयारी करत असतो? बरोबर. बरोबर की नाही? म्हणजे एक साधारणपणे एक 15 दिवस किंवा 1 महिन्या आधीपासून आपण तयारी करतो. इव्हन काही ह्याच्यामध्ये तर आपल्याला तिकीट बुकिंगसुद्धा 3 महिने आधी करावं लागतं. बरोबर. तर जर का एक आठवड्याच्या प्रवासासाठी आपण 3 महिन्याआधी तयारी करतो तर एक 30 ते 35 वर्षाच्या करिअरसाठी एज्युकेशन प्लॅनिंग हे म्हणजे जरुरी किती आहे करायला किंवा लागेल? नाही? खरं की नाही? तर एज्युकेशन प्लॅनिंग हे ह्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही दुसरा पण काहीतरी प्रश्न विचारला मला त्याच्या जोडीने की एज्युकेशन प्लॅनिंग गरजेचं का आहे? हां, म्हणजे आता जर का तुम्हाला माहीतच नसलं की तुम्हाला कुठल्या डेस्टिनेशनवर जायचं तर तुम्ही त्याची सुरुवात कशी करणार? खरं की नाही? त्यासाठी. म्हणजे एज्युकेशन प्लॅनिंग ह्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. पण मी त्याला दुसरा पण एक दृष्टिकोन देतो. आता पालक म्हटले की आपल्या मुलांच्या एज्युकेशनवर त्यांचा पैसा लागतो, एक वेळ लागतो, एक त्यांचं शैक्षणिक सांगोपान करावं लागतं. आता जेव्हा पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुलाच्या चांगल्या करिअरसाठी एवढं काही करतात, बरोबर. राईट? चांगल्यातल्या चांगल्या शाळेमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतात, चांगल्या कोचिंग क्लासेसमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतात, मुलं सांगतील त्या 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 सगळ्या गोष्टी तुम्ही त्यांना प्रोव्हाइड करतात, प्रत्येक प्रकारचे रिसोर्सेस तुम्ही देतात. मग हे तुम्ही कशासाठी करतात? तर हे तुम्ही त्यांच्या चांगल्या करिअरसाठी करतात. बरोबर की नाही? हो. मग आता जर का तुम्ही चांगल्या करिअरसाठी एवढं सगळं करतात मग तो एक प्लॅनिंगचा पार्ट का मिस करतात? बरोबर. बरोबर की नाही? ते होणं आवश्यक आहे. अतिशय आवश्यक आहे. आणि एक त्यातही आणखीन महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपण जे पण काही करतो पालक म्हणून तर ते आपण क्लॅरिटीने करतो किंवा नाही? आपल्याकडे पालक म्हणून आपल्या मुलाच्या भविष्यासाठी आपल्याकडे क्लॅरिटी काय आहे? क्लॅरिटी गरजेची आहे. ती क्लॅरिटी गरजेची आहे. म्हणजे जर का तुम्ही ती क्लॅरिटी म्हणजेच प्लॅनिंगची सुरुवात. अच्छा. खरं की नाही? जितकं जास्त चांगलं प्लॅनिंग तितकी जास्त क्लॅरिटी. खरी गोष्ट आहे.